नमस्कार श्रोते हो. जिज्ञासा ही प्रत्येक शोधाची सुरुवात असते. एखादं पान का गळतं, इंद्रधनुष्य कसं दिसतं किंवा आकाश निळच का असतं, अशा साध्या प्रश्नातून विज्ञानाची वाटचाल सुरू होते. या प्रश्नांना केवळ उत्तर देणं नव्हे तर विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न विचारण्याचं धाडस आणि शोध घेण्याची वृत्ती निर्माण करणं हेच खरं विज्ञान शिक्षण. अशाच प्रयोगशील अध्यापनातून अनेक विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानाची आवड निर्माण करणारे, विज्ञान चळवळीला सातत्याने बळ देणारे आणि विविध शैक्षणिक उपक्रमातून आपला ठसा उमटवणारे सेवानिवृत्त विज्ञान शिक्षक संतोष रामचंद्र पवार सर आज आपल्या आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सर्वप्रथम त्यांचं आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या वतीने मी मनःपूर्वक स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार सर. गेली 33 वर्ष विज्ञान या विषयात आपण शिक्षक म्हणून कार्यरत होता. तर विज्ञान या विषयाची जी गोडी आहे किंवा विज्ञानाची जी आपली आवड आहे ही केव्हापासून सुरू झाली? तर माझ्या विद्यार्थी दशेमध्ये इयत्ता 10वी पर्यंत विज्ञान हा विषय माझ्या तसा आवडीचा नव्हता. पण ज्या वेळेला मी 10वी पास झालो त्यावेळी घरातील कुटुंबातील सदस्यांचं असं म्हणणं झालं की आर्ट्स किंवा कॉमर्स करण्यापेक्षा सायन्सकडे जास्त स्कोप आहे, त्यामुळे तू सायन्सकडे जा. मग त्याप्रमाणे त्यांचा सल्ला मानून मी सायन्सकडे गेलो. सायन्स शाखेमध्ये पहिली 6 महिने मला काहीही समजत नव्हतं. प्रोफेसर यायचे, काहीतरी फळ्यावर शिकवून जायचे आणि मी मात्र घरी यायचो तसा. पण हळूहळू नंतर मला त्यामध्ये गोडी निर्माण होऊ लागली, कारण ज्या कॉलेजमध्ये मी शिकलो ते GSS कॉलेज बेळगाव या ठिकाणी तेथील प्राध्यापकांची शिकवण्याची जी पद्धत होती त्यामुळे हळूहळू मला त्यामध्ये गोडी निर्माण होऊ लागली आणि मग शेवटी मी त्याच विषयामध्ये पदवी प्राप्त केली. छान सर. सर, विज्ञान शिकवणं आणि विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तर आपल्या मते या दोन्हीमधील नेमका फरक काय आहे? बघा, असं आहे की विज्ञान हा विषय इतर विषयापेक्षा वेगळा आहे. इतर विषयामध्ये आपण पाठांतर करून काही गोष्टी लक्षात ठेवू शकतो, पण विज्ञानामध्ये पाठांतराला वाव नाही. ती संकल्पना समजल्याशिवाय आपण ती लक्षात ठेवूच शकत नाही. व्याख्या असेल, नियम असेल, सूत्र असेल, त्यामागची संकल्पना समजून घेतली पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला काय करता येईल? तर त्यासाठी शिक्षकाने विद्यार्थ्यांना ती अनुभूती देणं गरजेचं आहे. मराठीमध्ये एक अशी म्हण आहे की पुस्तकी ज्ञानाने माणूस पोपट बनतो आणि अनुभवाने तो गरुड बनतो. तर विद्यार्थ्यांना पोपट बनवायचं की गरुड बनवायचं हे शिक्षकाने ठरवलं पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला काय करता येईल? तर त्यांना छोटे छोटे प्रयोग आणि या प्रयोगाच्या माध्यमातून जर आपण विज्ञान त्यांच्यासमोर मांडलं तर ते अतिशय छान पद्धतीने आत्मसात करतील. याचं एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की धातूवर आम्लांची अभिक्रिया झाली की हायड्रोजन वायू मुक्त होतो. आता हे फक्त आम्ही विद्यार्थ्यांच्या समोर मांडलं, विद्यार्थी ऐकतील, घरी जातील, पण त्यांच्या लक्षात राहील की नाही हे सांगता येणार नाही. पण तेच जर आपण एका परीक्षानळीमध्ये धातू घेतला, त्यावर आम्ल ओतलं की त्यातून जे बुडबुडे येतील ते बुडबुडे तो बघेल आणि वायूचे बुडबुडे त्याच्या लक्षात राहतील. त्याचप्रमाणे नंतर त्या परीक्षानळीच्या तोंडावर जेव्हा आपण जळती काडी धरणार त्यावेळी जो पॉप असा आवाज येणार, तो आवाज तो आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. तर अशा प्रकारे जर आपण विज्ञान शिकवण्याचा प्रयत्न केला, सर, त्याची कृती केली तर विद्यार्थ्यांना ती लक्षात येत असते. हो. तर सर, आपल्या या मुलाखतीचा विषय असा आहे की प्रयोगशील अध्यापनातून वैज्ञानिक दृष्टिकोनाची जडणघडण. तर आपल्या या दीर्घ अध्यापन प्रवासात कोणत्या प्रयोगाने विद्यार्थ्यांमध्ये विचार करण्याच्या पद्धतीमध्ये खऱ्या अर्थाने बदल घडवून आणला आहे? प्रयोग म्हणजे वेगळं असं काही आपल्याला करायचं नाही. आता वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी मी विद्यार्थ्यांना एक सांगत असतो की कोणत्याही नवीन माहितीसाठी स्वतःच्या मनाला हे असे का असा प्रश्न विचारा. म्हणजे उदाहरणार्थ एखादा भोंदूबाबा लिंबातून रक्त काढून दाखवतो, त्यावेळी तो चमत्कार समजून आश्चर्य व्यक्त करण्यापेक्षा त्याने ते कोणत्या पद्धतीनं करून आणले त्यामागचा कार्यकारण भाव समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी जे काय त्या भोंदूबाबानं कृती केलेली आहे ती समजेल. मग अशा प्रकारे वेगवेगळे प्रयोग, छोटे छोटे प्रयोग जर आपण
वर्गामध्ये करून घेतले तर त्यामधून विद्यार्थ्यांची वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांचा वाढीस लागेल आणि प्रयोगासाठी लागणारं जे साहित्य आहे, मी त्यांना बरंचसं साहित्य हे शक्य असेल तर घराकडून आणायला सांगत असे आणि त्यामुळे प्रयोगशीलतेला वाव मिळतो. त्याचबरोबर शाळेमध्ये विज्ञान मेळावा, विज्ञान प्रदर्शन किंवा वैज्ञानिक रांगोळ्या असे उपक्रम राबविल्यामुळे सुद्धा विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन हा वाढीस लागतो असं मला वाटतं. सर, विद्यार्थ्यांनी विज्ञान पाठ न करता ते समजून घ्यावं हा त्यामागचा सर आपला उद्देश शिकवणीचा होता. तर यासाठी वर्गात कोणतं वातावरण निर्माण करणं शिक्षकांनी आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं? विज्ञानाचे बरेचसे तास हे प्रयोगशाळेतच जर झाले तर विद्यार्थ्यांना ते सोपं जाईल. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना 8वी-9वी पर्यंत प्रयोगशाळेतील उपकरणांची सुद्धा माहिती नसते. लिटमस पेपर, शंकुपात्र, मोजपात्र अशा ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्यांच्या लक्षात येणार नाहीत. त्यामुळे प्रयोगशाळेत जर आपण तास घेतले तर ते जास्त फायद्याचं ठरेल आणि त्यामुळे त्यांची प्रयोगशीलतासुद्धा वाढीस लागेल. त्याशिवाय निसर्ग हा सुद्धा एक मोठी प्रयोगशाळा आहे. काही विज्ञानाच्या तासांना मी त्यांना शाळेच्या क्रीडांगणावर घेऊन जात असे आणि परिसरातील वृक्षांची, पक्ष्यांची यादी करायला सांगत असे. मग त्यामध्ये काही वृक्ष असे असायचे की ते त्यांच्या ओळखीचे नसत. मग त्याच्यावर आम्ही त्या ठिकाणी बसून चर्चा करीत असे आणि त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष अनुभव आल्यामुळे ते त्यांना खूप सोपं जात असे. शिक्षकांनी देखील अशा प्रकारचे उपक्रम जर राबवले तर विद्यार्थी पाठ न करता ते समजून घेतील असं आपल्याला म्हणता येईल. सर, खरं तर विज्ञान हा आपल्या बुद्धीचा संपूर्ण विकास करत असतो असं थोडक्यात म्हणायला काही हरकत नाही. तर विज्ञानातील प्रत्येक शोधाची सुरुवात ही एका प्रश्नापासून होत असते. तर विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न विचारण्याचं धाडस आणि जिज्ञासा जिवंत ठेवण्यासाठी शिक्षकांनी देखील कशा पद्धतीने प्रयत्न करणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं? त्यासाठी वर्गामध्ये शिक्षकाची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे. वर्गामध्ये डिसिप्लिन असणं हे योग्यच आहे. डिसिप्लिन असलं पाहिजे, शिस्त असली पाहिजे, पण त्याचबरोबर खेळीमेळीचं वातावरणसुद्धा असलं पाहिजे. शिक्षकाने जर एकदम बॉस या पद्धतीने वर्गामध्ये राहिले तर विद्यार्थी घाबरून काही शंका विचारणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठी आपण प्रवृत्त केलं पाहिजे. एखादा विद्यार्थी जर शंका विचारत असेल तर त्या ठिकाणी त्याला न अडवता त्याच्या शंकेचं समाधान केल्याशिवाय आपण पुढे जाता कामा नये. काही वेळा असंही होतं की एखादा हुशार विद्यार्थी असा प्रश्न विचारतो की त्याचं उत्तर आपल्यालाही लगेच देता येत नाही. मग अशा वेळी मी काय करायचो तर तुझ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते मी स्वतः अभ्यास करून पुढच्या तासाला मी तुला उत्तर देईन असं त्याला सांगितलं पाहिजे. मात्र त्या प्रश्नाचं उत्तर आपण मिळवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करून त्याला दुसऱ्या दिवशी दिलं पाहिजे. कारण विद्यार्थी त्या उत्तराची वाटच पाहत असतात. बरोबर. मग अशा प्रकारचं खेळीमेळीचं वातावरण वर्गामध्ये असलं पाहिजे. त्याशिवाय मी आणखी एक उपक्रम वर्गामध्ये घेत असे. विद्यार्थ्यांना एखादा पाठ देत असे आणि त्या पाठावर त्यांनी स्वतः प्रश्न तयार करायचे. मग विद्यार्थ्यांचा एक गट, विद्यार्थिनींचा एक गट. मग विद्यार्थी विद्यार्थिनींना काही प्रश्न विचारतील, विद्यार्थिनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतील त्याच पाठावरती. मग त्यामध्ये जास्त प्रश्नांची उत्तरं कोणता गट देतो त्यावरून मग त्यांच्यामध्ये स्पर्धा आपल्याला घेता येते. म्हणजे त्यांची एक आकलन शक्ती जी आहे ती त्या निमित्ताने वाढली जात होती. छान सर उपक्रम आपण राबवत होता. तर सर, आपल्या या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रतिकृती राज्यस्तरापर्यंत पोहोचल्या आहेत आणि त्या यशामागे शिक्षक म्हणून आपण कोणती कार्यपद्धती अवलंबली होती? तर विज्ञान प्रदर्शन हे विज्ञान शिक्षकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि दरवर्षी हा सण त्याच्या जीवनामध्ये येतच असतो. आता तर इन्स्पायर अवॉर्ड किंवा इतर असे अनेक प्रदर्शनं होत असतात. त्यामुळे अगदी पहिल्या दिवसापासून ज्या विद्यार्थ्याला विज्ञान प्रतिकृती तयार करण्याची आवड आहे अशा विद्यार्थ्यांचा शोध घेत असे. मग त्यामध्ये आमच्याकडे एक विद्यार्थी होता विठ्ठल धरणे नावाचा. इन्स्पायर अवॉर्डसाठी मी त्याला तयार करण्याचं ठरवलं. मग त्याला कचऱ्याचा पुनर्वापर आणि कचऱ्याचे वर्गीकरण आणि कचऱ्याचा
पुनर्वापर याबद्दल त्याला एक उपक्रम तयार करण्यासाठी मी सांगितलं. मग त्याला मी बोलवून सांगितलं की तू अशा प्रकारे तयार करू शकतोस, काही त्याला मार्गदर्शन केलं. त्यानंतर त्या विद्यार्थ्याने 2 टेबलवर राहील अशी एक व्यवस्थित प्रतिकृती तयार केली आणि नंतर मग त्यानं स्वतःच्या काही नवीन कल्पना त्यामध्ये मांडलेल्या होत्या. मला त्याला जास्त काही सांगावं लागलं नाही आणि त्याच्या या प्रतिकृतीची निवड राज्यस्तरासाठी त्यावेळी झालेली होती. वा, हा एक चांगला अनुभव मला आलेला आहे. तर अशा विद्यार्थ्यांचा सतत शोध घेणे आणि त्याचा पाठपुरावा करणे हे विज्ञान शिक्षकाचं कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांना सर तुम्ही नेहमी प्रोत्साहन देत राहिलात या आपल्या उपक्रमांच्या माध्यमातून. तर जिल्हास्तरीय नव उपक्रम स्पर्धेत राज्यस्तरापर्यंत पोहोचलेल्या आपल्या या प्रकल्पांमागे विद्यार्थ्यांना विज्ञान अधिक सुलभ करण्याचा असा कोणता विचार आपला होता? माझा जो उपक्रम ज्याची राज्यस्तरासाठी निवड झाली त्याचं शीर्षक असं होतं, मूलद्रव्यांच्या संज्ञा आणि संयुगांच्या रेणुसूत्रांच्या अभ्यासात सुलभता आणणे. आता मूलद्रव्यांच्या संज्ञा आणि संयुगांची रेणुसूत्रे हा तसा कठीण विषय, कारण त्या लक्षात ठेवणं म्हणजे विद्यार्थ्याच्या आवाक्याबाहेरचं काम. मग त्यावर काय करता येईल असा मी विचार केला. मग एकूण मूलद्रव्य आहेत 118, त्यापैकी महत्त्वाची जे 35-40 आहेत ती तरी विद्यार्थ्यांच्या लक्षात राहतील यासाठी मी त्या विद्यार्थ्यांना जी मूलद्रव्ये त्यांच्या घराच्या आजूबाजूला मिळू शकतात किंवा घरामध्ये मिळू शकतात त्याबद्दल वर्गामध्ये चर्चा केली आणि त्यांना घराकडून ती आणायला सांगितली. जशी की तांबे, ॲल्युमिनियम, लोखंड अशी मूलद्रव्ये आपल्या घराच्या आजूबाजूला मिळू शकतात. मग त्यामध्ये जस्त, कार्बन अशी मूलद्रव्ये त्यांनी बॅटरीचा जो सेल असतो तो सेल फोडल्यानंतर त्यातून त्यांनी ती जस्त, कार्बन अशी मूलद्रव्ये विद्यार्थ्यांनी आणली. मिठासारखी संयुगे आपल्या घरामध्येच असतात आणि मग त्यांची छानपैकी मांडणी केली एका प्लॅस्टिकच्या पिशव्यामध्ये भरून. मग त्यांची माहिती प्रत्येक विद्यार्थ्यांना जसं मिळेल त्याप्रमाणे त्यांची माहिती लिहिली आणि जवळजवळ महिनाभर आम्ही हा उपक्रम राबवला. आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना हा विषय कठीण जो होता तो अतिशय सुलभ राहिला आणि विद्यार्थ्यांच्या संज्ञा किंवा रेणुसूत्रे लक्षात राहण्यासाठी फार मदत झाली आणि असा हा उपक्रम आम्ही त्यावेळेला राबवलेला आहे. सर, तुम्ही ते प्रत्यक्ष कृती करूनच मुलांमध्ये ती रुची निर्माण करण्याचं काम केलंय. सर, खूप छान. तर सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाच्या स्थापनेपासून विज्ञान प्रदर्शनं, विज्ञान नाट्य स्पर्धा आणि विज्ञान मेळावे अशा अनेक उपक्रमात देखील आपण सक्रिय राहिला आहात. तर वर्गखोलीच्या चौकटीबाहेर विज्ञान नेण्यामागची जी आपली प्रेरणा होती ती नेमकी काय होती? साधारणपणे 2015 साली आमच्यासाठी एक सुवर्ण संधी चालून आली. आंध्र प्रदेशमध्ये कुप्पम या ठिकाणी अगस्त्या फाउंडेशन नावाची एक संस्था आहे आणि ती विज्ञान शिक्षकांना सातत्याने प्रशिक्षण देत असते. साधारणपणे 100 एकरामध्ये पसरलेला हा मोठा प्रोजेक्ट आहे त्यांचा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून बरेचसे शिक्षक त्या ठिकाणी निवड करण्यात आली. त्यात माझीही निवड झाली. साधारणपणे आम्ही 10 ते 15 शिक्षक होतो आणि आम्ही त्या ठिकाणी 15 दिवस मुक्काम केला होता. मग या प्रशिक्षणाच्या निमित्तानं जिल्ह्यातील सर्व शिक्षक आम्ही एकत्र आलो आणि त्यावेळेला आमचा असा विचार झाला की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विज्ञान मंडळ नाही आणि विज्ञान मंडळ स्थापन करण्याची कल्पना ही त्याच ठिकाणी आम्हाला आली, म्हणजे आमच्यामध्ये निर्माण झाली. आणि तिथून आम्ही जेव्हा आलो त्यावेळेला आम्ही थोड्याच दिवसात सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाची स्थापना केली. जिल्ह्यातील सर्व विज्ञान शिक्षकांनी एकत्र येऊन आणि या जिल्हा विज्ञान मंडळाच्या माध्यमातून आम्ही अनेक प्रकारचे उपक्रम राबवले. जिल्हास्तरीय उपक्रम तर राबवले जातातच, त्याचबरोबर राज्यस्तरीय विज्ञान मेळावा, राज्यस्तरीय नाट्योत्सव स्पर्धा, राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन जे अलीकडेच सावंतवाडी या ठिकाणी भरलं होतं. सतत 3 दिवस मोठा उत्सव त्या ठिकाणी आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन या आमच्या जिल्हा विज्ञान मंडळानं केलेलं आहे. आणि सध्या मी सेवानिवृत्त असलो तरी देखील जिल्हा विज्ञान मंडळामध्ये सहसचिव पदावरती मी अजूनही कार्यरत आहे. म्हणजे अजूनही तुम्ही या क्षेत्रात सक्रिय आहात. सर, म्हणजे आपली विज्ञानाविषयीची गोडी आहे
ती पुढे जाऊन विद्यार्थी घडवण्यापर्यंत पोहोचली आहे. तर सर, वैज्ञानिक माहिती लक्षात राहण्यासाठी आपण काही कविताही केल्या आहेत. तर त्यामागे आपला नेमका उद्देश काय होता? विद्यार्थ्यापर्यंत विज्ञान सुलभ पद्धतीने पोचविणे हेच आता जीवनाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी काय करता येईल, तर मी कवितासुद्धा करतो. काही कविता माझ्या इतर विषयावरच्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यानंतर मी विचार केला की काव्य तयार करण्याचं हे जे कौशल्य आहे ते विद्यार्थ्यांच्यासाठी त्याचा काही उपयोग होईल का. त्यामुळे मी वैज्ञानिक कविता ही एक नवीन संकल्पना माझ्या मनामध्ये आली आणि त्यानुसार मी काही कविता तयार केलेल्या आहेत. एखादी कविता आमच्या श्रोत्यांना किंवा आमच्या विद्यार्थ्यांना नक्की ऐकायला आवडेल. मी माझी कविता जी आहे ती या ठिकाणी सादर करीत आहे. या कवितेचं शीर्षक आहे अणु. साऱ्या विश्वात अतिसूक्ष्म मी, अणु माझे नाव. अखंड अविभाज्य कण मी, कितीही घाला घाव. अखंड अविभाज्य कण मी, कितीही घाला घाव. अंतरंग माझे सारे रुदरफोर्डने ओळखले. अंतरंग माझे सारे रुदरफोर्डने ओळखले. इलेक्ट्रॉनच्या कवचांचे बोहरने सूत्र मांडले. इलेक्ट्रॉनच्या कवचांचे बोहरने सूत्र मांडले. प्रोटॉन न्यूट्रॉन केंद्रात माझ्या, इलेक्ट्रॉन फिरती कक्षेत. प्रोटॉन न्यूट्रॉन केंद्रात माझ्या, इलेक्ट्रॉन फिरती कक्षेत. धनऋण प्रभार समान माझे, म्हणून मी प्रभार रहित. धनऋण प्रभार समान माझे, म्हणून मी प्रभार रहित. KLMN कक्षा माझ्या, इलेक्ट्रॉन फिरती त्यात. KLMN कक्षा माझ्या, इलेक्ट्रॉन फिरती त्यात. SPDF या उपकक्षा राहू दे तुमच्या लक्षात. SPDF या उपकक्षा राहू दे तुमच्या लक्षात. जरी मी सूक्ष्म आकाराने तेवढाच होतो घातक. जरी मी सूक्ष्म आकाराने तेवढाच होतो घातक. अणुबॉम्बच्या विध्वंसाचे माझ्यावर आहे पातक. अणुबॉम्बच्या विध्वंसाचे माझ्यावर आहे पातक. मूर्ती जरी लहान माझी, कीर्ती असे महान. मूर्ती जरी लहान माझी, कीर्ती असे महान. देवकणही सामावून घेतो माझ्यामुळेच वस्तुमान. देवकणही सामावून घेतो माझ्यामुळेच वस्तुमान. छान सर. म्हणजे विज्ञान या विषयाच्या कविता देखील आपण एवढ्या सुंदर करताय. खूप छान. आता मी प्रश्नांकडे वळते की ग्रामीण भागात अध्यापन करताना मर्यादित साधनांमधूनही प्रभावी विज्ञान अध्यापन शक्य आहे हे आपण सर सिद्ध केलं आहे. तर त्या प्रवासातील एखादा संस्मरणीय अनुभव सांगाल का? अगदी सुरुवातीच्या काळामध्ये एक अनुभव मला सांगता येईल. जसं मी विज्ञान विषय शिकवतो त्याचप्रमाणे शाळेमध्ये हरित सेना हा एक उपक्रम राबवला जातो आणि हरित सेनेचा उपक्रमसुद्धा माझ्याकडेच होता. मग त्यावर्षी हरित सेनेतर्फे बियाणे संग्रह स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. म्हणजे मे महिन्यामध्ये या बियाणांचा संग्रह करायचा आणि जास्तीत जास्त बियाणे संग्रह केली जातील त्यांची निवड केली जाणार होती. तर त्या ठिकाणी कल्पना सोनसुरकर म्हणून एक आमची विद्यार्थिनी होती. तिने बरीचशी बियाणं तयार केली. जवळजवळ एक पोतं भरून बियाणं तिनं संग्रह केला आणि तेवढंच करून ती थांबली नाही, तर त्या ठिकाणी जी बियाणं होती त्या प्रत्येक बियाणाची माहिती तिनं लिहून काढली आणि चांगल्या प्रकारे उपक्रम तिनं तो सादर केला. जिल्हा स्तरावर तिला 3य क्रमांक प्राप्त झाला आणि तत्कालीन पालकमंत्री सन्माननीय श्री नारायण राणे यांच्या मार्फत आमचा त्या ठिकाणी सत्कार झाला. हा एक संस्मरणीय अनुभव मला या ठिकाणी सांगावासा वाटतो. म्हणजे सर, तुम्ही आतापर्यंत विज्ञान या विषयाची जी आवड किंवा जी गोडी विद्यार्थ्यांमध्ये राबवली किंवा जे काही उपक्रम केले त्याची पोचपावती तुम्हाला सर त्या माध्यमातून पोचली आहे. तर विज्ञान शिक्षणात प्रयोग हे केवळ गुण मिळवण्यासाठी नसतात, तर जीवनाकडे पाहण्याची दृष्टी घडवतात. तर हा दृष्टिकोन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये सर कसा उमटलेला दिसतोय? जीवनाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे
हा विद्यार्थ्यांमध्ये वाढलेला आहे हे समजून घेण्यासाठी वैज्ञानिक उपक्रमामध्ये त्यांचा वाढलेला सहभाग. म्हणजे जे विद्यार्थी सुरुवातीला एखादं मी आता सांगितलं की विज्ञान प्रदर्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही भाग घ्यायचा आहे तर ते नकार देत होते. पण हळूहळू जसं जसं त्यांच्या लक्षात आलं की ह्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा नवीन गोष्टी समजतात मग ते सहभाग त्यांचा वाढला. त्याचबरोबर एखादी घटना घडल्यानंतर त्याच्यामागचं वैज्ञानिक कारण काय आहे ते जाणून घेण्याची उत्सुकता. मग बरेचसे विद्यार्थी असे प्रश्न विचारण्यासाठी मधल्या सुट्टीमध्ये किंवा शाळा सुटल्यानंतर सुद्धा सर हे असं असं आहे. काही विद्यार्थी मला भेटून विचारायचे सर हे असं का असावं, काल टीव्हीवर एक बातमी दाखवली तिच्या मागचं काय कारण असावं, असे प्रश्न मला विचारायचे. यावरून आपल्याला त्यांच्यामध्ये ती जाणीव झालेली आहे असं समजतं. त्याचबरोबर आमचे विद्यार्थी जे आहेत त्यांचा विज्ञान शाखेकडे जाण्याचा कल वाढलेला आहे असंही माझ्या लक्षात आलं. आज आमचे बरेचसे विद्यार्थी हे बी फार्मसी, नर्सिंग, MBBS या पदव्यामध्ये या शाखेमध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला आहे आणि काही डॉक्टर सुद्धा झालेले आहेत. तर यावरून आपल्याला म्हणता येईल की त्यांना विज्ञानामध्ये तशी जाणीव झालेली आहे. म्हणजे 33 वर्षाच्या सर आपल्या या सेवेमध्ये विद्यार्थी चांगले घडवण्याचा सर आपला प्रयत्न होता आणि तो प्रयत्न सार्थकीही लागलेला आहे. तर आज कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात विज्ञान शिक्षकांची भूमिका पूर्वीपेक्षा सर बदललेली आहे का असं वाटतंय का आपल्याला? आता परिस्थिती अशी आहे की आता जे शिक्षक ज्या विद्यार्थ्यांना शिकवत आहेत त्यांना आपण जेन झी म्हणतो. आणि हे शिक्षक जेव्हा विद्यार्थी दशेमध्ये होते त्यावेळी इंटरनेटचा एवढा प्रसार झालेला नव्हता. त्यामुळे विद्यार्थी आपल्यापेक्षा 2 पावलं पुढे आहे हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे. मग या विद्यार्थ्यांच्या समोर जाताना शिक्षकाने स्वतःला अपडेट ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. मग त्यासाठी त्याने जे काही आता नवीन AI तंत्रज्ञान आहे किंवा रोबोटिक्स आपण म्हटल्याप्रमाणे तर त्याचं ज्ञान हे आपल्याला इतर माध्यमातून घेणं गरजेचं आहे. त्याशिवाय शासनातर्फे बरीचशी प्रशिक्षणं सुद्धा या बाबतीत आयोजित केली जातात. तर ही प्रशिक्षणं मनापासून करणं गरजेचं आहे. बरेच वेळा काय होतं प्रशिक्षण लागतं, शिक्षक नाईलाजाने त्या ठिकाणी जातात. पण जर स्वतःला अपडेट ठेवायचं आहे तर आपण त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन स्वतः आधी आवड निर्माण करणं आणि स्वतःला अपडेट ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे आत्ता न्यू जनरेशन आहे सर ही. आत्ताच्या मुलांमध्ये लगेच कुठलीही गोष्ट आत्मसात केली जाते आणि त्याची लगेच प्रतिक्रिया ही दिली जाते विद्यार्थ्यांमधून. तर शिक्षकांनी देखील तसंच कार्यरत राहावं, अपडेट राहावं असं आपलं मत आहे. आपल्या मते एखाद्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला आहे सर असा एखादा छानसा अनुभव आमच्या श्रोत्यांना जरूर ऐकायला आवडेल. त्याबद्दल मला आलेला एक अनुभव सांगू इच्छितो या ठिकाणी. कसं आहे की दरवर्षी नागपंचमी जवळ आली की मी सापांच्या बद्दल माहिती सांगतो विद्यार्थ्यांना. विषारी साप कोणते, बिनविषारी कोणते, त्यानंतर मांत्रिकाकडे गेल्यानंतर तो मांत्रिक काय करतो, अशा प्रकारची माहिती मी विद्यार्थ्यांना देत असतो. तर घडलेला प्रसंग असा की आमची एक विद्यार्थिनी होती 10वीला आणि पहाटेच्या वेळी तिच्या बहिणीला साप चावला. साप चावल्यानंतर घरातले सगळे घाबरले आणि त्यावेळेच्या पद्धतीनुसार घरातल्या लोकांनी तिच्या बहिणीला मांत्रिकाकडे नेण्याची तयारी सुरू केली. त्यावेळी त्या विद्यार्थिनीने त्यांना अडवलं की शाळेमध्ये आम्हाला अशा प्रकारची माहिती मिळालेली आहे आणि त्यांना मग त्या कुटुंबियांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि त्या विद्यार्थिनीच्या बहिणीचे प्राण वाचले. यावरून आपल्याला समजतं की आपण जे काही शाळेमध्ये त्यांना देतो त्याचा कुठेतरी फायदा होत असतो आणि विद्यार्थी त्याचा आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारे उपयोग करून घेऊ शकतात. छान सर. सर आपण अनेक शिक्षकांसाठी मार्गदर्शक म्हणूनही काम केलं आहे. तर प्रयोगशील अध्यापन स्वीकारताना शिक्षकांनी कोणते मानसिक बदल स्वीकारणं गरजेचं आहे? शिक्षकाचं प्रथम कर्तव्य आहे की विज्ञान हा विषय विद्यार्थ्याला जड वाटता कामा नये, कठीण वाटता कामा नये. तर
त्यासाठी तो विषय सोपा करून कशा पद्धतीने मांडायचा आहे याचा विचार शिक्षकाच्या मनामध्ये सातत्याने असला पाहिजे. मी ज्या वेळेला सेवेमध्ये होतो त्यावेळेला माझ्या टेबलाच्या बाजूला एक बॉक्स असायचा, सायन्स बॉक्स. तर त्यामध्ये बऱ्याचशा वस्तू ज्या वर्गामध्ये उपयोगी पडतील त्या बॉक्समध्ये असायच्या. जसं की लेसर पॉईंट जो जत्रेमध्ये वगैरे मिळतो, तर त्या लेसर पॉईंटवरून आपल्याला प्रकाशाचे बरेचसे प्रयोग दाखवता येतात. किंवा स्लिंकी म्हणजे प्लास्टिकची स्प्रिंग असते, तर ती सुद्धा मी मुद्दाम घेऊन ठेवायचो. त्यावरून ध्वनी तरंग कसे निर्माण होतात हे आपल्याला चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना दाखवता येतं. मग अशा काही वस्तू आपल्या जवळ असल्या पाहिजेत आणि त्याचा योग्य वेळी योग्य तो वापर आपण करून घेतला पाहिजे. त्याशिवाय काही आता इयत्ता 9वीमध्ये एक प्रकरण आहे वनस्पतींचं वर्गीकरण. मग त्यामध्ये काही वनस्पती आहेत रिक्सिया, मार्केन्शिया, फ्युनारिया. आता ही नावं ऐकल्यानंतर विद्यार्थी काय करतो की त्याच्या डोक्यावरून जातं ही कुठली तरी परदेशातली वनस्पती असेल असं त्याला वाटतं. पण ह्या वनस्पती म्हणजे पावसाळ्यामध्ये आपल्याकडे जी हिरवळ येते त्याच्यामध्ये त्या वनस्पती असतात, पण हे विद्यार्थ्याला माहीत नसतं. मग मी काय करायचो की साधारणपणे ऑगस्ट महिन्यामध्ये हे प्रकरण मी शिकवायला घ्यायचं आणि त्या वनस्पती आणून त्यांना त्या दाखवायच्या. मग ते विद्यार्थी समजून जायचे की आपण हे रोज बघतो पण आपल्याला ते माहीत नाही. म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा अनुभव आणि विज्ञान सोपं होऊन त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न माझा असायचा. सर, संपूर्ण अध्यापन प्रवासाचा विचार केला, विज्ञानाने विद्यार्थ्यांना काय दिलं यापेक्षा विद्यार्थ्यांनी विज्ञानाकडून काय शिकायला हवं असं आपल्याला सांगायचं झाल्यास आपण काय सांगाल? जर सांगायचं झालं तर मी इतकंच सांगेन, संपूर्ण विश्वामध्ये शाश्वत विकासाचे साधन होण्याची क्षमता फक्त विज्ञानात आहे असं मला सांगावंसं वाटेल. विज्ञान हे जगाच्या कल्याणासाठी वापरलं गेलं पाहिजे, विध्वंसासाठी विज्ञान नको. कारण अलीकडेच झालेल्या इराण अमेरिका युद्धामध्ये किती हानी झालेली आहे हे आपण रोज पाहतो आहोत. तर विज्ञान हे शाश्वत विकासाचं साधन असलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं. सर, आपण आलात आणि प्रयोगशील अध्यापनातून वैज्ञानिक दृष्टिकोनाची जडणघडण खूप छान विषय आमच्या विद्यार्थ्यांना किंवा आमच्या श्रोत्यांना समजून सांगितलात. त्याबद्दल आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम.